नमस्कार, न्यूज सडकामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत। उदगीर नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। माझ्यासोबत एमआयएमचे नेते आहेत, ताहेर सय्यद आहेत। कशी आहे परिस्थिती, किती उमेदवार उभे केलेले आहेत, काय ते माहिती सांगता? परिस्थिती एकदम चांगली आहे। 2016 पेक्षा या 2025 मध्ये लोकांचा उत्साह एक चांगला आहे। यावेळेस आम्ही 100% एमआयएमचा झेंडा आम्ही नगरपालिकेत लावण्याच्या तयारीनं पुढे गती घेत आहोत। उदगीरची जनता आम्हाला पूर्ण समर्थन देत आहे। जिल्ह्यामधली हीच ते नगरपालिका आहे ज्या ठिकाणी पहिलं खाता ताहेर सय्यद यांनी उघडलं होतं। किती नगरसेवक होते त्यावेळेस आणि काय परिस्थिती होती? 6 नगरसेवक निवडून आलेले होते, एक कॉप्ट होता, असे 7 नगरसेवक होते। 1500 मताने आमचा पराभव झाला। यावेळेस 9 वर्षाचा कार्यकाळ गेल्यामुळे आमच्या मतामध्ये दुपटीनं फरक झाले। दलित, मुस्लिम सगळ्या संख्यामध्ये मताची दुपटीनं संख्या वाढल्यामुळे यावेळेस एमआयएमचा झेंडा 100% नगरपालिकेवर लागणार आहे। काय परिस्थिती आहे, लढत कुणासोबत आहे तुमची? आमची लढत भारतीय जनता पार्टी सोबत आहे। भारतीय जनता पार्टीने जे षडयंत्र करून जे दोन्ही तिकीट, कारण भारतीय जनता पार्टी जे उमेदवार आहेत त्याचे ससूर काँग्रेसमध्ये आहेत। काँग्रेस आणि भाजपचं तिकीट त्यांच्याच घरात असल्यामुळे त्यांनी खेळी करून एक अल्पसंख्याक समाजाला काँग्रेसचं तिकीट देऊन सेक्युलर मताचं विभाजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण उदगीरची जनता फार हुशार आहे। गेल्या वाराला बी ह्याच संजय बनसोडे साहेबांनी मुस्लिम समाजाला तिकीट दिलेले होते, त्यावेळेस त्यांनी 1900 मतं खाल्ले, परंतु उदगीरची जनता त्याला स्वीकार केलेले नाही। त्याच पद्धतीने काँग्रेसला यावेळेस थांबा केलेले आहेत। उदगीरची जनता हुशार आहे। उदगीरची जनता पूर्णपणे 100% एमआयएम त्यांच्या आघाडीच्या मागे आहे। किती उमेदवार तुम्ही उभे केलेले आहेत एमआयएम पक्षाकडून व नगराध्यक्ष पदासाठी कोण आहे? 26 उमेदवार आमचे उभा केलेले आहेत। नगराध्यक्ष पदासाठी माझे सौभाग्यवती आहे आणि आम्ही स्वतः ह्याच प्रभागातून 11 मधून नगरसेवक म्हणून उमेदवार आहे। अशी टोटल आमची पूर्ण तयारी झालेली आहे। आता फक्त आम्हाला पूर्ण मतदारांशी पूर्ण चर्चा झाली, भेटीगाठी झाली, सगळी झाली। फक्त आता आम्हाला मतदान करून घ्यायचं राहिलेलं आहे। ह्याच्यासाठी तयारी मी सांगत आहे की मी आयत्या वेळेस तिथं 17 तारखेला 2:30 वाजता माझं बीफाम आलेलं नाही। मी गेल्या 2-3 महिन्यापासून 6 वर्षापासून 9 वर्षापासून 2016 पासून मी जनतेच्या सहवासात असल्यामुळे आमची तयारी पूर्ण झालेली आहे। नौका आमच्यासाठी काहीच नाही। उदगीरच्या पूर्ण तळागाळापर्यंत आम्ही पोहोचले। एमआयएमचे इम्तियाज जलील यांची देखील या ठिकाणी सभा झाली आहे। अजून कोणते बडे नेते येणार आहेत का? आमचं 28 आणि 29ला ग्राउंड बुकिंग आहे। बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब आणि माजिद हुसेन साहेब याची शक्यता आहे आणि आमच्या ओवैसी साहेबांचे आज संध्याकाळपर्यंत तारीख आपल्याला कळेल। 29 तारखेला बहुतेक आपलं त्यांचे फार मोठा त्यांची जाहीर सभा होणार आहे। काय विकास कामं घेऊन तुम्ही जनतेच्या समोर गेलेले आहेत? आम्ही विकास कामं हे घेतले, स्वच्छ पाणी देणे, स्वच्छ उदगीरला स्वच्छता देणे आणि शिक्षण देणे। आणि गेल्या प्रशासनाच्या काळामध्ये ती जिथं 1000 रुपये घरपट्टी होती तिथं 5000 झाली, जिथं 1000 रुपये नळपट्टी होती तिथं 5000 झाली। 10 पटीनं प्रशासनाच्या काळामध्ये जे वाढलेली घरपट्टी नळपट्टी आहे ते पहिले कमी करू। नगरपालिकेचं टॅक्स एवढं वाढलं, नगरपालिकेचं टॅक्स बांधकाम परवाना जिथं आम्ही 1% घेत होतो तिथं 3% पर्सेंटेज प्रमाणे बांधकाम परवाना वाढलेला आहे। म्हणजे जे प्रशासनाच्या काळात जे हिटलरशाही चालू होती ते सगळ्या हिटलरशाहीच्या कायद्याला मोडीस काढून आम्ही जनतेची सरकार आणून द्यायचा प्रयत्न करणार। निश्चितच जनतेचं सरकार एमआयएमच्या माध्यमातून येणार ही अपेक्षा ताहेर सय्यद यांनी व्यक्त केलेली आहे आणि आमची लढत आहे तर ते भाजप सोबत आहे असं म्हणणं त्यांचं आहे। हारून सय्यद, न्यूज सडका, लातूर, महाराष्ट्र।